Hi friends, welcome to Bright Future HubChat. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. सेकंड पॉइंट पण आपण डिस्कस केला, इझियर टेस्ट मेंटेनन्स. ओके, आपल्याला अगेन अँड अगेन यूआय चेंज करायला लागत नाही, म्हणजे मेंटेनन्स करावं लागत नाही हे बिझनेस लॉजिक, बिकॉज आपण ऑलरेडी व्यवस्थित चेक केलेलं आहे बिझनेस लॉजिक. ओके, बिकॉज यूआय कॉन्स्टंटली चेंजिंग. ओके, जसं मी एक्झाम्पल दिलं की यूआय अनेकदा चेंज होतो, क्लायंट सॅटिस्फाईड होत नाही. येस, द रिझन बिंग आपलं ऍप्लिकेशन खूप अट्रॅक्टिव्ह व्हावं, व्यवस्थित दिसावं, ह्याची काळजी क्लायंट घेत असतो. सो तो लाईक अ ट्रायल अँड एरर चालू असेल. बघ बाबा, यूआय डेव्हलपरला सांगतो हे ऑप्शन आता तुला उभे दिसत आहेत ना, आडवे करून बघ, हे बॉटमला घे, ते अपला घे, राईट. सो अगेन अँड अगेन बिझनेस लॉजिक टेस्ट करायला लागणार नाही. हेच जर आपण एपीआय टेस्टिंग केली नसती तर तुम्हाला काय करावं लागलं असतं? एपीआय टेस्टिंग आपण केली नसती तर तुम्हाला काय करावं लागलं असतं? एव्हरी टाइम तुम्हाला बिझनेस लॉजिक अगेन अँड अगेन टेस्ट करावं लागलं असतं. अल्टिमेटली काय झालं असतं? टेस्टिंग म्हणून तुमचा टाइम वाचला असता, टाइम खूप लागला असता, राईट. MM stand for मेंटेनन्स. ओके, आणि वन मोर ऍडव्हान्टेज ऑफ दिस, वी आर सेइंग टॉपिक कॉल्ड व्हाय एपीआय टेस्टिंग. आधी आपण बघितलं व्हॉट इज एपीआय टेस्टिंग, नाउ वी आर सीइंग व्हॉट इज व्हाय एपीआय टेस्टिंग, का करायची. ओके, टेस्टिंग स्पीड इज मोर. एपीआय टेस्टिंगला आपण यूआय टेस्ट करत बसत नाही, डिटेल टेस्ट केसेस लिहित बसत नाही. ओके, सो लेस टाइम वी रिक्वायर्ड, आपल्याला कमी टाइम लागतो एपीआय टेस्टिंगला. सो दॅट इज वाय वी आर ऑल्सो डुईंग दिस एपीआय टेस्टिंग. ओके, अगेन वन मोर रिझन, फास्टर टाइम टू रिझॉल्युशन. जेव्हा एपीआय टेस्टिंग मध्ये एखादा डिफेक्ट येतो, एखादा एरर येतो, सो एपीआय कोणी लिहिलेले आहेत? हे डेव्हलपरने लिहिलेत, आणि एपीआय इज स्पेसिफिक फॉर स्पेसिफिक मॉडेल. जर एखादा एपीआय फेल झाला, एखादा डिफेक्ट आला, तर डेव्हलपर नोज की वेअर एक्झॅक्टली द इश्यू इज. सो डेव्हलपरला पण टाइम कमी लागतो डिफेक्ट फिक्सिंग साठी, जर एपीआय मध्ये त्याला डिफेक्ट सापडला तर. अंडरस्टूड? इफ इंटरव्ह्यूअर आस्क दिस क्वेश्चन, हे एवढ्या सिम्पल लँग्वेज मध्ये इझी वेने तुम्ही एक्सप्लेन केले, शुअर शॉर्ट इंटरव्ह्यूअर विल गेट इम्प्रेस्ड. ओके, आपल्या आधीचे स्टुडंटला सुद्धा बऱ्याच लोकांना एपीआय टेस्टिंग बद्दल विचारलेलं आहे, एवढ्याच इझी वेने त्यांनी एक्सप्लेन केलेले आणि ते शॉर्टलिस्ट पण झाले. ठीक आहे. हा, तुम्ही गुगल करा, तुम्ही अजून युट्यूबला व्हिडिओ बघितले, तुम्हाला फार कॉम्प्लिकेटेड सांगतील किंवा फार हाय लेवल लँग्वेज मध्ये ते एक्सप्लेन केलेले आहे त्याच्यामध्ये. बट दिस इज रिअल टाइम एक्झाम्पल्स दॅट आय फाउंड की ऍडव्हान्टेजेस, की बाबा एपीआय टेस्टिंगचे काय काय अजून ऍडव्हान्टेजेस असू शकतात. ठीक आहे, अंडरस्टूड इथपर्यंत? एपीआय टेस्टिंग म्हणजे काय आणि आपण एपीआय टेस्टिंग का करतो, आणि ती का बाबा एवढं आता मार्केटमध्ये का एपीआय टेस्टिंग मागतायत ऑर्गनायझेशन, राईट? बिकॉज वी डोंट वेट यूआय ऍज सून ऍज ऍप्लिकेशन डेव्हलप. आता पोस्टमन, we'll talk about postman application. Okay, the software which is called as, there are various softwares called soap UI, there is one more, I forgot name I guess, but most widely used is postman. Okay, माझा कर्सर हलतोय का? दिस इज द ऍप्लिकेशन, हे पोस्टमन. हे फ्री ऍक्सेस आहे, तुम्ही गुगलला सर्च करा, डाउनलोड पोस्टमन, तुम्ही पण डाउनलोड करू शकता, फ्री व्हर्जन आहे. याला काय ऑथेंटिकेशन वगैरे काहीच लागत नाही. ओके, तुम्ही पण डाउनलोड करू शकता, टेस्टिंग करू शकता. आयकॉन असा दिसतो, अँड as soon as you double click on it, the UI is look like this. दिसतोय यूआय तुम्हाला? हे पोस्टमन ऍप्लिकेशन ओपन केलं असं. ओके, याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स दिसतील. अगेन सगळेच आपल्या कामाचे नाही आहेत, जे आपल्या कामाचे आहेत की जे टेस्टिंग साठी युज करणार आहेत ते तुम्हाला वन बाय वन सांगतो. ओके, सो इथे बघत असाल तुम्ही या ड्रॉपडाऊनला, दीज आर कॉल्ड एज डिफरंट मेथड्स. आता यातल्या पण सगळ्या युज करत नाही ऑर्गनायझेशन मध्ये, काही ठराविकच युज करतात. कोणत्या युज करतात आणि काय युज करतात ते आपण बघूया. इथे दिसतंय गेट, पोस्ट, पुट, पॅच, डिलीट, या सगळ्या आपल्याला
मेथड्स वन बाय वन आपल्याला बघायचे. ओके, नाव राईट डाऊन. टूल लिहिलं तुम्ही कोणतं यूज करतात? पोस्टमन. येस, पोस्टमन टूल आपण यूज करतो. राईट, राईट डाऊन नेक्स्ट पॉइंट. मेथड्स इन API. मेथड्स इन API. सर येस. एपीआय टेस्टिंग साठी फक्त पोस्टमन की आणखीन आपण सांगू शकतो? नाही, तुम्ही पोस्टमनच यूज केले आणि मोस्ट वाईडली यूज इज अ पोस्टमन ओनली. ओके, मग फक्त एकच सांगायचं पोस्टमन. येस, पोस्टमन. देर आर एकतर सगळ्यात इम्पॉर्टंट लुक अँड फील आणि युजर फ्रेंडली, फार इझी आहे यूज करायला. कंपॅरेटिव्ह सोप UI म्हणून एक ऍप्लिकेशन आहे. सोप UI अगेन API टेस्टिंग साठी वापरतात, बट अगेन UI त्याचा एकतर नॉट अट्रॅक्टिव्ह अँड सगळ्यात इम्पॉर्टंटली नॉट युजर फ्रेंडली. ओके, सो वन बाय वन मेथड बघून त्याचा यूज बघू आपण. ओके, आपण म्हणजे आय एम नॉट गोइंग. डेटाबेस टेस्टिंग मध्ये आपण कुठले कुठले ऑपरेशन बघितले गाईज? क्रूड ऑपरेशन ना? क्रूड ऑपरेशन, राईट. मग त्याचा इथे काही म्हणजे त्याचा इथे संबंध नाहीये, बट फक्त जस्ट तुम्हाला लक्षात राहावं व्यवस्थित की काय आहे. आता C म्हणजे काय होतं? क्रिएट. आपण डेटा क्रिएट करत होतो. R म्हणजे काय होतं? रिट्राइव्हड. म्हणजे काय? जो डेटा डेटाबेस मध्ये आहे तो तुम्हाला UI वर दिसतोय की नाही तो फेच करून बघतो आपण. फेच झालेला डेटा, राईट, दॅट इज रिट्रीव्ह. अपडेट, जो एक्झिस्टिंग डेटा आहे डेटाबेस मध्ये, जो क्रिएटेड डेटा आहे तो आपण अपडेट करून बघतो. म्हणजे आपण एखाद्याचा ऍड्रेस, एखाद्याचं नाव, डेट ऑफ बर्थ अपडेट करतो. अँड D stands for delete. Okay, similar kind of methods are there. Okay, जसं या आहेत. There are get method, then there is a put method. नाही सॉरी, गेट नंतर आधी पोस्ट बघू. आता नका लिहू, जेव्हा एक एक बघू तेव्हा लिहू. पोस्ट मेथड, पुट मेथड, देन देर इज अ पॅच मेथड अँड देर इज अ डिलीट मेथड. ओके, याच्यातल्या या चार सगळ्यात जास्त यूज करतात. डिलीट, गेट, पोस्ट, पुट. ओके, आणि कशासाठी यूज करतात ते आपण वन बाय वन बघूया आता. ओके, जसं क्रिएट जसं रिट्रीव्ह होतं. रिट्रीव्हचा हे काय आहे मीनिंग? वी कॅन फेच द डेटा. ओके, सो सिमिलर वे गेट, वी गेट द डेटा. आपल्याला काय चेक, आता तुम्ही जेव्हा रिचार्ज करायचंय तुम्हाला, तर UI वर तुम्ही काय करणार? तुम्हाला प्लॅन्स बघायचे की एअरटेल आहे सपोज, तर एअरटेलला कुठले कुठले प्लॅन्स विजिबल आहेत, कुठले अलाव आहेत करायला, BSNL ला कोणते. तुम्ही डेटाबेस मध्ये काय चेक करता? तुम्ही काय टाकतात? क्युरी, सिलेक्ट क्युरी, म्हणजे टू फेच द डेटा, राईट. आता तुम्हाला जेव्हा UI डेव्हलप होईल तेव्हा तुम्ही ऍक्च्युली काय कराल? UI डेव्हलप होईल आणि तुम्हाला प्लॅन्स बघायचे, तुम्ही काय कराल? क्लिक करणार. हा, तुम्ही काय करणार? क्लिक करून चेक तुम्ही करणार. फंक्शनॅलिटीवर क्लिक करणार. इथे तुम्ही ऑपरेटर सिलेक्ट, इथे तुम्ही मोबाईल नंबर टाकणार. यू विल सिलेक्ट ऑपरेटर अँड देन व्ह्यू प्लॅन्स वर क्लिक करणार, राईट. दॅट विल बी युअर व्हॉट? ऑन विच लेअर? ऑन विच लेअर यू आर डुईंग दिस? UI डेव्हलप. येस. आता पोस्टमन मध्ये सपोज आपल्याला हेच बघायचं, हेच करायचं असेल तर मेथड वी आर युझिंग इज गेट मेथड. Get method. Write down use of get method. Retrieve information. Get method is used to retrieve or fetch. You can also write down fetch. जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन, एखाद्या रेकॉर्ड विषयी किंवा रिसोर्स विषयी इन्फॉर्मेशन पाहिजे, रिट्रीव्ह दिसायला पाहिजे, सो वी यूज गेट मेथड. म्हणजे ह्या पोस्टमन मध्ये तुम्ही काय करणार? गेट मेथड एंटर करणार, गेट मेथड सिलेक्ट करणार आणि चेक करणार बॅकएंडलाच की सगळे प्लॅन्स मला व्हिजिबल होत आहेत की नाही, सगळे शेअर्स मला दिसत आहेत की नाही, सगळी एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन मला दिसते की नाही. सो हे तुम्हाला बघायचं असेल UI डेव्हलप व्हायच्या आधी
इन पोस्टमन टूल तुम्ही कुठली मेथड यूज करणार? गेट मेथड. डन इथपर्यंत? इथं जो डेटा फेच होतो तो पण डेटाबेस मधूनच होतो ना? डेटाबेस मधूनच होतो. व्हेरी गुड. आणि जेव्हा तुमचा युआय डेव्हलप होईल तेव्हा तोच डेटा तुम्हाला युआय वर दिसेल, जो की इथे तुम्हाला पोस्टमन टूल मध्ये दिसणार आहे. तो कुठे दिसतो वगैरे ते आपण बघूयात. पर्पज कळाला गेट मेथडचा, यूज कळाला? टू रिट्राइव्ह, टू फेच द इन्फॉर्मेशन. सर आपण फ्रंट एंडला जो डेटा एंटर करतो तो बॅक एंडला एंटर होतोय की नाही हे बघतो डेटाबेस टेस्टिंग मध्ये. मग आपण हे जर का मधल्या लेवलला करतोय तर काही म्हणजे काही डेटाच नसणार आहे ना, म्हणजे म्हणजे मला फ्लो असा वाटतोय की आधी डेटाबेस क्रिएट होतो. करेक्ट. व्हेरी गुड. तेच बरोबर आहे. बरोबर आहे. येस. डेटाबेस क्रिएट होणार आधी ना. तू जेवढा काही इन्फॉर्मेशन क्रिएट होणार आहे, जी इन्फॉर्मेशन येणार ती डेटाबेस लेअर मधून होणार आहे तुझी. म्हणजे लॉजिक डेव्हलपमेंट आणि डेटाबेस डेव्हलपमेंट सायमल्टेनियसली होणार. ते दोन्ही सायमल्टेनियस होणार. देन युअर युआय, युअर प्रेझेंटेशन लेअर इज गोइंग टू बी डेव्हलप. ओके. येस. गेट मेथड तुम्हाला अजून क्लिअर होईल जेव्हा आपण ऍक्च्युअल टेस्टिंग वगैरे करू ना तेव्हा. गेट मेथडचा पर्पज कळाला? टू रिट्रीव्ह इन्फॉर्मेशन अबाउट रेकॉर्ड. ओके. एखादा रेकॉर्ड आहे डेटाबेस मध्ये, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला रिट्रीव्ह करायची आहे. इन पोस्टमन टूल यू यूज गेट मेथड. नाउ there is a post. The use of post method is to create a record or resource. एखादा तुम्हाला रिचार्ज करायचंय, तुम्हाला एखाद्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन क्रिएट करायची, एखादा न्यू एम्प्लॉई ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन झाला, त्याची इन्फॉर्मेशन क्रिएट करायची आहे. ओके. तुम्ही युआय वर काय करणार? You will select on recharge button. You will enter mobile number on UI. You will select plan. You will select operator. You will click on proceed to recharge. Right? In API, in Postman, you will select post method to create a new record or new resource. तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे UI वरून. बाय ऑर्डर रिलायन्सच्या शेअरची 100 क्वांटिटी. तुम्ही एक एक ऑप्शन सिलेक्ट करणार. इन API you will select post method. ओके. पुटचा काय असेल अर्थ? कुणी लावू शकतं का तर्क? एनी गेसेस? क्रूड ऑपरेशन बघितलं आपण, त्याच्यातलं आर तेच अपडेटिंग टू अपडेट. आपण इन्सर्ट केलं नाही ते पोस्ट मध्ये. क्रिएट और इट्स इन्सर्ट ओनली टू अपडेट अ रेकॉर्ड और रिसोर्स. ओके. जेव्हा आपल्याला एक्झिस्टिंग एखादी एंट्री आहे, डेटा आहे, तो आपल्याला अपडेट करायचा आहे. जसं आपण एक्झाम्पल घेतलं, ऍड्रेस अपडेट करायचा आहे, डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल ती अपडेट करायची एखाद्या एम्प्लॉईची. तर इन एपीआय, इन पोस्टमन वी सिलेक्ट पुट मेथड. इन युआय वर तुम्ही काय कराल? एखादी लेट्स से तुम्ही ऑर्डर प्लेस केली, एखादी क्वांटिटी तुम्ही 10 टाकल्या एखाद्या शेअरची, तुम्हाला आता 15 करायची. तुम्ही काय कराल युआय वर? You will click on what? Modify button. Yes. Yes or no? Modify or update. In yes. In API or in Postman, we use put method. Okay. So that is use of put method. Then there is a patch. Okay. It is a part of put method, but in put method आपण सगळ्या व्हॅल्यू एंटर करतो. हे कसं ते पण सांगतो. ऍज ऑफ नाउ जस्ट राईट डाऊन घ्या. पॅचचा उपयोग टू अपडेट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ रेकॉर्ड. ह्या दोन्ही पण सिमिलरच आहे, बट जर एखादा स्पेसिफिक पार्ट, त्या एखाद्या रेकॉर्डचा स्पेसिफिक पार्ट तुम्हाला अपडेट करायचा आहे तर पॅच यूज करतो. म्हणजे जर तुम्ही शब्दशः अर्थ घेतला पॅचचा, तर आपण एक पॅच देतो राईट. कुठं हे झालेलं असेल, कुठं वेअर अँड टेअर झालेला असेल, तर आपण तो एक स्पेसिफिकली तिथं पॅच देतो आणि ते कव्हर करतो एंटायर पूर्ण अपडेट करण्यापेक्षा. सो इन दॅट पर्स्पेक्टिव्ह इट्स अ पॅच. टू स्पेसिफिक पार्ट ऑफ दॅट रेकॉर्ड आपल्याला अपडेट करायचं आहे, तर वी यूज पॅच. अँड डिलीट इज
to delete that record. Understood? मेथडचा यूज ह्या 4 डिलीट, पुट, पोस्ट, गेट ह्या मोस्ट वाईडली यूज मेथड्स आहेत आणि हेच विचारतात इंटरव्ह्यूला क्वेश्चन. व्हॉट इज पर्पज ऑफ गेट मेथड? व्हॉट इज आन्सर? To retrieve the data. Correct. What is use of put method? We update the records. Okay, to update the record, we use put method. Okay, delete method to delete the record. To remove the records. Yes. Okay. So this is the methods. 4 methods. Okay.